शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली। आता 2025 संपला, पण 2025चा जो काय होता पीक विमा तो शेतकऱ्यांना मिळाला नाही। तर आता शेतकऱ्यांना दुसरा टप्पा कधी मिळणार? 2025 पूर्णपणे संपला आणि आता 2026 देखील चालू झाला, पण आणखीन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळाला नाही। तर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार की आजपासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी घुमत आहे। तर चला तुमचाच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काढवण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत, तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की तुम्हाला पीक विमा आजपासून मिळणार आहे की तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। पीक विमा योजनेची प्रतीक्षा करता करता 2025 संपलं, आता 2026 ची सुरुवात देखील या ठिकाणी झाली असून आता आजपर्यंत सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही। जो काय पीक विमा होता उर्वरित तो पीक विमा बाकीच आहे। आता पीक विम्याबद्दलची एक मोठी अपडेट आणि मोठी न्यूज या ठिकाणी समोर आली असून आता ही न्यूज शेतकऱ्यांना आनंद देऊ शकते। शेतकऱ्यांचा आनंद या ठिकाणी साजरा होऊ शकतो। शेतकऱ्यांना आता दिलासा देखील मिळू शकतो, कारण की 2025 मध्ये पूर्णपणे अर्ध साल शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेची वाट बघितली। पीक विमा कधी मिळणार, पीक विमा कधी जमा होणार, पूर्णपणे शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच प्रश्न होता की पीक विमा मिळणार तर कधी, पीक विम्याची दिवस कधी येणार। तर त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा निर्णय घेण्यात आला असून आता त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार। आता जर तुम्ही पण 2025चा जो काय पीक विमा उर्वरित बाकी होता तो उर्वरित पीक विमा कधी मिळणार आणि तो आता कधी मिळणार असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये घुमत असेल तर आता तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाचीच बातमी समोर या ठिकाणी आली असून आता तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळणार आहे। 2025चा पीक विमा आता थेट 2026च्या पहिल्याच महिन्यामध्ये आणि पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला देखील मिळणार आहे। तारीखवार देखील पूर्णपणे जाहीर झाली असून आता तुमची देखील प्रतीक्षा संपली। आता 2025चं पूर्णपणे अर्ध साल या ठिकाणी चालले गेलं आणि तुमची ती प्रतीक्षा अधुरीच राहिली। आता तुमची ती प्रतीक्षा संपली असून आता 2025च्या पहिल्याच आठवड्यामध्ये पहिल्याच महिन्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण करण्यात येणार असून आता तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळणार आहे। तर चला सविस्तर अपडेट जाणून घेऊ फक्त याच व्हिडिओच्या माध्यमातून। कोणती आलेली आहे आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना दिलासा का मिळाला, पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, व्हिडिओ अर्धवट बघू नका, जेणेकरून तुम्हाला पण माहिती पूर्णपणे मिळून जाणार। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण महत्त्वाचे असणारे अपडेट जाणून घेऊ। कोणकोणत्या शेतकऱ्यांना 2025चा उर्वरित असलेला पीक विमा मिळणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी गाळ केलेला आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना नाही मिळणार। ज्या शेतकऱ्यांनी हे काम पूर्ण केलेले आहे, ज्या शेतकऱ्यांचे हे 3 काम पूर्ण असतील त्याच शेतकऱ्यांना देखील आता पीक विमा मिळणार आहे। आता तुमचे हे 3 कामे पूर्ण आहे की नाही आहे हे बघायचं काम तुमचं देखील असणार आहे। त्यामुळे जर तुमचे हे 3 काम अधुरे असतील तर तुम्हाला ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे लागणार। आता 2025 या सालामध्ये तुम्ही खूप प्रतीक्षा करत होते की 2025चा पीक विमा कधी मिळणार कधी मिळणार। आता तुमची देखील प्रतीक्षा संपली असून 2026 मध्ये या 2026च्या वर्षामध्ये तुम्हाला आता 2025चा जो काय उर्वरित पीक विमा राहिलेला होता तो पीक विमा तुम्हाला टाकण्यात येणार आहे। आता पहिल्याच टप्प्यामध्ये आज 11च्या नंतर डीबीटीच्या माध्यमातून आज पहिल्याच आठवड्यामध्ये 1 जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 2025च्या पहिल्याच आठवड्यामध्ये आणि पहिल्याच या ठिकाणी पहिल्याच महिन्यात पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना आनंदी करायचं काम राज्य सरकारने देखील केलं असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। आता जी काय तुमची प्रतीक्षा होती 2025ची ती देखील 2026ला पूर्ण झाली, ते पण एक पहिल्याच महिन्यात आणि पहिल्याच आठवड्यामध्ये। तर चला सविस्तरपणे बघू तुम्हाला कोणते काम करायला सांगण्यात आलेले आहे, ते काम तुमचे पूर्ण आहे की नाही आहे हे नक्की बघा। तर चला ते महत्त्वाचे 3 काम बघू, ते 3 कामे तुम्हाला पूर्ण करायचे आहे। आणि हा जो दुसरा टप्पा असणार आहे, हा दुसरा टप्पा या ठिकाणी आजपासून या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित वितरणित करण्यात येणार आहे। आता जर तुमचा पण जिल्हा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार। आता तुमची देखील 2025ची प्रतीक्षा थेट आता
2026च्या पहिल्याच आठवड्यात पहिल्याच महिन्यात या ठिकाणी पूर्ण होणार, पूर्ण देखील तुमची केली जाणार। तर चला पहिल्याच महिन्यात पहिल्याच आठवड्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा दिला जाणार, कोणकोणते शेतकरी देखील यासाठी पात्र आहे, संपूर्ण अपडेट बघू। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असेल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्की आम्हाला कळवा। तर चला पहिल्याच महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी गिऱ्हाईक धरण्यात आलेला आहे, या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे हे बघायचं काम तुमचं असणार आहे। तुमच्यासमोर मी ती 16 जिल्ह्याची यादी मांडतो, त्या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे बघायचं काम तुमचं असणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 16 जिल्हे बघणार, ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच महिन्यामध्ये म्हणजेच 2026च्या पहिल्याच महिन्यात पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांना उर्वरित जो काय पीक विमा 2025चा बाकी होता तो 2025चा पीक विमा पहिल्याच महिन्यात पहिल्याच आठवड्यात देखील या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार। आता जर तुम्ही पण या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुम्हाला देखील मोठा आनंद होणार, तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 16 जिल्हे जाणून घेऊ। कोणते असणार आहेत ते 16 महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार। आता त्या शेतकऱ्यांना या जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 2025चा जो काय पीक विमा राहिलेला होता तो पूर्णपणे पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार। राज्य सरकारच्या माध्यमातून जे 16 जिल्हे आलेले आहे ते 16 जिल्हे तुमच्यासमोर मी टाकतो, त्या 16 जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर मी मांडतो। त्या 16 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे नक्की बघा। जर तुमच्या जिल्ह्याचा पण उल्लेख या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये झाला तर तुम्हाला पण आता 2026च्या या वर्षामध्ये पहिल्याच महिन्यात पहिल्याच आठवड्यामध्ये 2025चा जो काय उर्वरित पीक विमा राहिलेला होता तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आणि तुमची जादा प्रतीक्षा न करता आपण ते महत्त्वाचे असणारे 16 जिल्हे जाणून घेऊ। त्या 16 जिल्ह्याची यादी मी तुमच्यासमोर टाकतो, ते काळजीपूर्वक बघणं तुमचं काम असणार आहे, त्यामुळे तर चला ती यादी बघू। आता याच यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर जिल्हा असणार आपला जालना जिल्हा। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, त्या ठिकाणाहून तुम्ही पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार, तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 16 जिल्ह्यात आलं असून आता तुम्हाला पण पहिल्याच महिन्यात पहिल्याच आठवड्यात या ठिकाणी पीक विमा मिळणार। तुमची देखील पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली। दुसरा जिल्हा असणार आपला बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पहिल्याच महिन्यात पहिल्याच आठवड्यात जो काय पीक विमा राहिलेला होता तो पूर्णपणे पीक विमा टाकण्यात येणार आहे। जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल तर आता तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाचीच बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आपला संभाजीनगर जिल्हा। जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही अर्ज केलेला असेल, फॉर्म भरलेला असेल पीक विमा योजनेस, तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण या ठिकाणी पहिल्याच हप्त्यात आणि पहिल्याच आठवड्यामध्ये देण्यात येणार पीक विमा। या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्याचं नावसुद्धा आलेलं आहे, नांदेड जिल्हा। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही पण फॉर्म अर्ज केलेला असेल तर 2025चा जो काय उर्वरित पीक विमा होता तो पीक विमा तुम्हाला मिळणार। तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आलेलं आहे। तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ, अहिल्यादेवी नगर। जर आता तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं असून आता तुम्हाला पण या आठवड्यामध्ये पीक विमा जो राहिलेला आहे तो पूर्णपणे पीक विमा टाकण्यात येणार आहे। तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ सविस्तर। आता या ठिकाणी समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आपला नाशिक जिल्हा।
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता खुश होणार, कारण की आता नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आले असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दिलासा मिळाला. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंद होणार. सोलापूर जिल्हा, जर आता तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी. सोलापूर जिल्ह्याचं नावसुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हे 3 महत्त्वाचे कामे करणं अति आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुमचे 3 आवश्यक कामे अधुरे असतील तर तुम्हाला ते लवकरात लवकर करावे लागेल. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण फॉर्म अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता फक्त जर तुमचे या 3 पैकी कोणतंही एक काम अधुरं असेल तर लवकरात लवकर जाऊन ते काम पूर्ण करून टाका. तर चला, तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 3 कामे बघू, जे 3 कामे करणं तुम्हाला अति आवश्यक या ठिकाणी ठरणार आहे. जर तुमचे हे 3 काम अधुरे असतील तर तुम्हाला ते लवकरात लवकर पूर्णसुद्धा करावे लागणार. आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो, असा प्रश्न जर तुमचा असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन सांगू की तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो. त्यामुळे जर प्रश्न असेल तर नक्की सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल. तर चला, सविस्तरपणे ते 3 महत्त्वाचे कामे बघू, जे 3 महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं अति आवश्यक या ठिकाणी ठरणार आहे. तर चला, यामध्ये पहिल्या क्रमांकावर महत्त्वाचं काम असणार आहे फार्मर आय डी. जर आता तुमची फार्मर आय डी काढलेली नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्हाला फार्मर आय डी काढावी लागणार. आता ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढवलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. दुसरं आणि महत्त्वाचं काम असणार आहे ई-KYC. आता तुमची पण ई-KYC अधुरी असेल तर लवकरात लवकर जाऊन ई-KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांची ई-KYC बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-KYC करून घ्या. आता आधार कार्ड अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करणे. आता तुमचा आधार अपडेट नसेल किंवा तुमचा आधार अपडेट असून सुद्धा तुमच्या खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करा. तर चला, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये कळवायला नक्की कळवा. तुमचा जिल्हा कोणता आहे तो नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर चला, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.